उद्योगांमध्ये गुजराती आणि मारवाडी लोक ही सगळ्यात जास्त दिसून येतात. तर त्यासाठी मराठी माणूस हा कुठे आहे? मला तर वाटतं ही जुनी म्हण झाली की आपण मारवाड्यांनीच व्यवसाय करायचा, गुजरात्यांनीच करायचा, अशी एक आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर त्यांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. परंतु आता मराठी माणूस सुद्धा उद्योग करतोय, कारण मोठे मोठे ब्रँड्स आता मराठी माणसांचे दिसून येत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आता याच हॉलमध्ये मोठे 650 उद्योजक महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि संपूर्ण 6500 उद्योजकांचा उद्योग बोध म्हणजे संपूर्णपणे सॅटर्डे क्लब हा आहे आणि अशा अनेक संस्था काम करत आहेत मराठी उद्योजकांसाठी. आणि ही मला तर वाटतं की भविष्याची एक नांदी आहे आणि त्या नांदीमध्ये पुढे असं सिद्ध होणार आहे की व्यवसाय करावा ना तर मराठी माणसांनीच. तर असं म्हणतात की मराठी माणसाने एखादा उद्योग चालू केला तर मराठी माणसं त्याचे पाय खेचतात, हे खरं आहे का? हे पूर्वी खरं असेल किंवा ही म्हण कधी झाली माहिती नाही, परंतु आता मात्र तसं नाही आहे. कारण आता सॅटर्डे क्लबमध्ये आम्ही ही गोष्ट फॉलो करतो, ही गोष्ट सगळीकडे नेतो की आपण गिव्हर्स गेन ही हे एक तत्व आहे की जो देतो त्याला खूप मिळतं आणि त्याच्यामुळे देणारी माणसं इथे जमलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही अनेकांना नोकऱ्या देऊ, अनेकांना उद्योग देऊ आणि एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, या ब्रीदवाक्याने आम्ही पुढे चाललो. त्यामुळे मराठी माणूस ही जी काय वृत्ती वगैरे 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 आता हे सगळं पुसण्याचा प्रयत्न चालू आहे आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये संपूर्ण जगभर मराठी माणूस हे पुसून दाखवेल. यापुढे अशी एखादी म्हण होती असं इतिहासात शोधावं लागेल की मराठी माणूस असं करायचा म्हणून, कारण आता मात्र मराठी माणूस हा निघालेला आहे जगभर आपला झेंडा रोवायला. एखाद्या मराठी माणसाने नवीन उद्योग बिझनेस चालू केला तर त्याचा माइंडसेट कसा असावा? नाही, त्यांनी लगेच अंबानीने होण्याचा प्रयत्न करावा. त्याने एक एक स्टेज पुढे करत जावं. दुसरी गोष्ट अशी की मराठी माणसाने उद्योग केला किंवा कुणी उद्योग केला तर त्याला लगेच यश पाहिजे असतं. यश हे एका मिनिटात येत नाही. यशासाठी तुमचा त्याग महत्वाचा असतो. लोक झोपलेत, तुम्ही जागे राहा. यशासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो, यशासाठी तुम्हाला वेगळी वाट धरावी लागते. आम्हाला असं म्हणतात की ऑलवेज चूज द रोड विच इज लेस ट्रॅव्हल्ड. तुम्हाला हे लेस ट्रॅव्हल्ड रोड बघावे लागतील, कारण तिथे कॉम्पिटिशन कमी असेल. तिसरी गोष्ट मराठी माणसाने ही करावी, स्वतःवर मेहनत करावी. स्वतःवर मेहनत करत नाही आपण. सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स, स्केलिंग, प्रोडक्ट या सगळ्या गोष्टींवर मेहनत करतो, पण स्वतःचं टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग आणि वर्क लाईफ बॅलन्स याच्यावर आपण कधीच मेहनत करत नाही. लेवल 2 वर जाण्यासाठी पहिल्यांदा त्याने स्वतःवर इन्व्हेस्टमेंट केली तर हा मराठी माणूस कुणालाही ऐकणार नाही.